लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या पार्थशी बोलायला जात असते, परंतु पार्थ काव्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. हे बघून अनिशा पुढे येते आणि म्हणते, जीजू काव्याला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घ्या. यावर पार्थ म्हणतो, एक्सक्यूज मी. अनिशा म्हणते, जीजू असं नका ना करू. तुम्ही कायम काव्याला समजून घेत आलात, मग आता तिला काय सांगायचंय एकदा ऐकून तरी घ्या ना. यावर पार्थ म्हणतो, थकलोय मी आता समजून घेता घेता, नाही सहन होत आहे. त्यानंतर तो आपल्या आईला म्हणतो, आई बाबा मी काही दिवस बाहेर चाललोय. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. मानिनी म्हणते, अरे वेडा आहेस का पार्थ, तू कुठेही जाणार नाहीयेस. यावर पार्थ म्हणतो, नाही राहू शकत मी. त्यानंतर पार्थ जात असतो. एवढ्यात काव्या पार्थच्या समोर जाते आणि म्हणते, पार्थ तुम्ही कुठेही जायचं नाहीये, ऐका ना. झालं गेलं विसरून जा. हे सगळं विसरून आपण एक नवीन सुरुवात करूया ना पार्थ. प्लीज माझ्या मनाची पाटी कोरी करून मी तुमच्याकडे आली आहे. यावर पार्थ म्हणतो, तुमच्या मनाची पाटी कोरी झाली आहे त्यावर तुम्ही कुणाचंही नाव लिहू शकता. माझ्या मनाची पाटी फुटली आहे, त्यावर आता काहीही लिहिता येणार नाही. एक काम करा, तुम्ही सुद्धा जा बाबांबरोबर. हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. असं म्हणून पार्थ निघालेला असतो. एवढ्यातच काव्या पार्थच्या हाताला पकडते आणि म्हणते, पार्थ तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये देशमुख. पार्थ काव्याला म्हणत असतो, हात सोडा. काव्या म्हणत असते, नाही सोडणार. पार्थ पुन्हा पुन्हा सांगत असतो, हात सोडा, परंतु काव्या हात सोडत नसते. ते बघून पार्थ जोरानेच काव्याचा हात झटकारून देतो. रम्याला आणि वसुआत्याला खूप राग आलेला असतो. रम्या म्हणत असते, किती चिकटी आहे ग ही. पार्थ एवढा सांगतोय जा म्हणून, तरीही जात नाहीये. आत्या म्हणते, नाहीतर काय, हिला ना समजतच नाहीयेत काही गोष्टी, जा ना बाई. त्यानंतर पार्थ निघालेला असतो. काव्या पार्थ समोर हात जोडते आणि म्हणत असते, प्लीज पार्थ, हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज तुम्ही कुठेही नका जाऊ पार्थ. आणि कुठे जाणार आहात तुम्ही, कसे जाऊ शकता तुम्ही. त्यानंतर काव्या आपल्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र पार्थला दाखवत असते आणि म्हणत असते, हे तुम्ही तयार केलेलं नाव आहे ना. ते मंगळसूत्र बघून वसु आत्या रम्याला विचारत असते, काय ग हे कधी झालं. काव्या पार्थला म्हणत असते, याला काहीतरी अर्थ आहे देशमुख, आपण वेगळं व्हायला एकत्र नाही आलोय देशमुख, प्लीज. पार्थ म्हणतो, आपण वेगळे व्हायला एकत्र नाही आलो. हे जर काही तासांपूर्वी ऐकलं असतं ना तुमच्या तोंडून तर आनंद झाला असता, पण तुमचं आता हे बोलणं ऐकून असं वाटतंय की कोणीतरी माझ्या तोंडावर ॲसिड फेकून मारलंय. त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, हे मी बनवलंय ना, द्या. हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो. पार्थ काव्याकडे ते मंगळसूत्र मागत असतो, परंतु काव्या देत नसते. यावर पार्थ जोरानेच काव्यावर ओरडतो. हे बघून काव्या खूप घाबरते. त्यानंतर ती आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून पार्थच्या हातामध्ये ठेवते. पार्थ त्या मंगळसूत्रामधील पेंडंट काढून आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याचे 2 तुकडे करून खाली फेकतो. हे बघून काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या खाली फेकलेले ते दोन्ही तुकडे आपल्या हातामध्ये घेते. हे सगळं बघून मानिनी आणि विक्रमला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. पार्थ म्हणत असतो, 2 तुकडे झालेत तुमच्या माझ्या जगाचे, आपण एकत्र नाही राहू शकत. हे ऐकून वसु आत्या आणि रम्याला मात्र खूप आनंद झालेला असतो. पार्थ पुढे म्हणत असतो, तुम्ही तुमच्या घरी जा, नाहीतर तुम्ही इथे राहा, मी निघून जातो. असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो. विक्रम आणि मानिनी पार्थला आवाज देत असतात, परंतु पार्थ कुणाकडेही लक्ष न देता तेथून निघून जातो. त्यानंतर पार्थ आपल्या रूममध्ये येतो. नंदिनी आपली कपड्यांची बॅग घेऊन घरी जायला निघालेली असते आणि तिच्या एका हातामध्ये जीवाने दिलेली साडी असते. जीवा नंदिनीच्या मागून नंदिनी नंदिनी असा आवाज देत येत असतो. मानिनी नंदिनीला शांत व्हायला सांगत असते, परंतु नंदिनी खूप चिडलेली असते. नंदिनी ती साडी तेथे जमिनीवर टाकते आणि तेथे बाजूला असलेली माचीसचे काडे घेते आणि त्या साडीला आग लावते. हे बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पुढे नंदिनी म्हणत असते, आज ही आग माझ्या नात्याला नाही, माझ्या विश्वासाला लागली आहे आणि मी आधीच सांगितलं होतं, मी माझा विश्वासघात कधीच सहन नाही करू शकत. असं म्हणून नंदिनी आपल्या घरी जायला निघते. मानिनी जोरजोराने, नंदिनी नंदिनी थांब ना बाळा, असं म्हणत असते. काव्या सुद्धा नंदिनीच्या मागून धावत असते आणि म्हणत असते, ताई अगं ऐक ना, अगं थांब ना ताई. त्यानंतर सगळेजण गेलेले असतात. काव्या मानिनी आणि विक्रमला म्हणते, काका काकू आता मीच इथनं जाणं बेटर आहे.
यावर विक्रम आणि मानिनी म्हणत असते, काव्या तू शांत हो जरा. आणि हे सगळं बघून वसू आत्या आणि रम्याला मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर पार्थ एका बादलीमधून पाणी घेऊन तेथे आलेला असतो. तेथे येऊन तो काव्याच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्या बादलीतील पाणी तो आपल्या डोक्यावर ओतून घेतो. मानिनी म्हणत असते, अरे पार्थ हे काय करतोयस? आणि पार्थ म्हणत असतो, लग्न मानणारा, प्रेमावर विश्वास ठेवणारा हा पार्थ आजपासून मेला. ही त्याच्याच नावाची आंघोळ आहे. हे सर्व बघून काव्याला खूप वाईट वाटत असतं. जीवा सुद्धा नंदिनीने जाळलेल्या त्या साडीजवळ बसतो आणि त्या साडीजवळ एकटक बघत असतो. त्या पेटत्या आगीकडे बघून जीवा म्हणत असतो, तू आपलं नातं जाळलंस चकाचक बाई, पण मी त्याच राखेतून आपलं जग पुन्हा उभं करेन. हा शब्द आहे या पसारेवाल्याचा. हे सर्व बघून मानिनी आणि विक्रमला मात्र खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर काव्या सुद्धा त्या पाण्याजवळ एकटक बघत असते. काव्या सुद्धा खाली बसते आणि काव्या म्हणत असते, मेलेलं नातं जिवंत करायची धमक आहे या काव्यामध्ये. हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवेन देशमुख. त्यानंतर जीवा आपल्या रूममध्ये निघून जातो. काव्या सुद्धा थेट उठून तेथून आपल्या घरी निघून जाते. मानिनी आणि विक्रम काव्याला आवाज देत काव्याच्या मागून जात असतात. दुसरीकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला घरी घेऊन येतात. घरी आल्यानंतर नंदिनीचे बाबा नंदिनीला पाणी देत असतात. पाणी घेत असताना नंदिनीला आपल्या हातावर लिहिलेलं जीवांदिनी हे शब्द दिसतात. ते बघून नंदिनी खूप रडत असते. एवढ्यातच काव्या तेथे येते. काव्या नंदिनीला आवाज देते, ताई. काव्याला बघून नंदिनीला फार्म हाऊसवर घालवलेले काही क्षण आठवू लागतात. दुसरीकडे पार्थने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि मानिनी बाहेरून पार्थच्या रूमचा दरवाजा ठोठावत असते. मानिनी म्हणत असते, पार्थ अरे दार उघड ना, बसून आपण बोलूयात ना. अरे प्रश्न सुटतात, निघेल काहीतरी सोल्युशन. तू दार तर उघड. अरे तू बोल माझ्याशी. तुला रडायचं तर माझ्या कुशीत शिरून रड, पण असं कुडत बसू नको. एवढ्यातच तेथे रम्या येते. रम्या म्हणते, मामी मामी काय झालं? मानिनी म्हणते, अगं रम्या बघ ना, पार्थ काहीही केल्या दार उघडत नाहीये. आता तू तरी सांग, तुझं तरी ऐकतोय काय बघ. त्यानंतर रम्या जोरजोराने पार्थला आवाज देत असते. मानिनी रम्याला म्हणत असते, मला भीती वाटते ग रम्या, हा आत काहीतरी. रम्या म्हणत असते, मामी अगं त्याने दार उघडायला पाहिजे, त्याला सांग ना दार उघडायला. त्यानंतर रम्या आणि मानिनी दोघीही पार्थला आवाज देत असतात. मानिनी रम्याला म्हणत असते, मला खरंच कळत नाहीये मी काय करू. रम्या म्हणत असते, मामी प्लीज रडू नको. मानिनी रडतच रम्याला जाऊन मिठी मारते. रम्या सुद्धा मानिनीला जवळ घेते. काव्या इकडे घरी आलेली असते आणि ती धावतच नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला म्हणत असते, ताई बोल ना माझ्याशी, हवं तर भांड माझ्याशी, जाब विचार मला. तू वाटलास कानाखाली मार मला तुझ्या हाताने, पण अगं ताई माझ्याशी बोल ना ग. हे ऐकून नंदिनी आरुषीला म्हणत असते, आरुषी आई कधी येणार आहे? येणार नसेल तर तसं सांग, स्वयंपाकाच्या तयारीला लागूयात. असं म्हणून नंदिनी उठून जात असते. एवढ्यातच काव्या नंदिनीला थांबवते आणि म्हणते, थांब ताई. अगं एकदा बघ ना तुझ्या काव्याकडे. तुझी काव्या मुद्दाम नाही ना ग करणार हे सगळं. मला मान्य आहे माझ्यामुळे तुझ्या विश्वासाला तडा गेलाय, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी हे मुद्दाम नाही केलं ताई. तुझी ही अवस्था मला बघायची नव्हती म्हणून लपवलं. तुझ्या अश्रूंचं कारण नव्हतं मला बनायचं म्हणून लपवलं ग. या सगळ्या गोष्टी मी तुझ्यापासून लपवून कशी जगत राहिले ते माझं मला माहिती. काव्या नंदिनीला म्हणत असे, ताई तू हवं तर मार मला, तू मला जाब विचार, सगळं कर, पण माझ्याशी बोल ग ताई. प्लीज माझ्याशी बोल ताई, बोल ना ग. असं म्हणून काव्या रडत असते. दुसरीकडे जीवा सुद्धा इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. जीवाला काय करावं काही कळत नसतं. जीवाला इकडे नंदिनीने आवाज दिल्याचे भास होत असतात. जीवा बाहेर जाऊन इकडे तिकडे बघत असतो, पण कुणीही नसतं. काव्या मात्र इकडे नंदिनीला बोलायला सांगत असते. एवढ्यातच नंदिनीच्या हातातील घड्याळाचा आवाज येऊ लागतो. दुसरीकडे जीवाच्या घड्याळाचा सुद्धा आवाज येत असतो. हे ऐकून जीवा लगेच त्या घड्याळाजवळ बघतो आणि म्हणतो, याचा अर्थ नंदिनी मला मिस करते आहे. हा, नंदिनी मला मिस करते आहे. मला आत्ताच्या आत्ता तिथे गेलं पाहिजे आणि तिच्याशी बोललं पाहिजे. ती मला नक्की माफ करेल. असं म्हणून जीवा धावतच बाहेर जातो. बाहेर जात असताना जीवा बघतो रम्या आणि मानिनी दोघेही पार्थला आवाज देत असतात. जीवा धावतच मानिनी जवळ जातो आणि मानिनीला म्हणतो, आई काय झालं? तुम्ही का असे दादाच्या रूमच्या बाहेर उभे आहात?
रम्या म्हणते, हे तू विचारतोयस? अरे तुझ्यामुळे आणि त्या काव्यामुळे पार्थने स्वतःला कोंडून घेतलंय. मी आणि मामी कधीपासून त्याला हाका मारतोय, पण पण तो काहीही रिस्पॉन्स देत नाहीये. जीवा म्हणत असतो, मी बाबांना बोलवून आणतो. एवढ्यातच मानिनी म्हणते, अरे बाबा नाही आहेत, नाही तर मी बोलवलं नसतं का? पिहूला बरं नाहीये, तिला ताप चढलाय म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले आहेत. जीवा म्हणतो, मग एवढा वेळ झाला तू मला का नाही बोलवलंस? 1 मिनिट बाजूला हो असं म्हणून जीवा जात असतो. एवढ्यातच रम्या जीवाला अडवते. रम्या म्हणते, बस कर हा, आता बस झाली नाटकं तुझी. आणि पार्थबद्दल तुला काळजी वाटते हा दिखावा तर अजिबात करू नकोस. इतक्या दिवसात एकदा तरी तुझ्या भावाचा विचार केलास का रे तू? पार्थने या घरात सगळ्यात जास्त जीव कोणाला लावला सांग ना. हे सगळं ऐकून मानिनी डोक्याला हात लावत असते. रम्या म्हणत असते, तुला आणि त्या काव्याला, आणि तुम्हीच दोघांनी त्या बिचाऱ्याला आयुष्यभराची जखम दिली आहे. त्याच्या सगळ्या भावना चिरडून टाकल्यात तुम्ही. जीवा बोलायला जात असतो. एवढ्यातच रम्या म्हणते, काही बोलूच नकोस तू, कारण या सगळ्यासाठी ना एक वेळ पार्थ तुम्हाला माफ करेल, पण या घरातलं इतर कोणीही कधीच तुम्हाला माफ करणार नाही. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मालिनी पार्थला म्हणत असते, पार्थ दार उघडणारे, आम्ही सगळे इथे आहोत. रम्या इकडे जीवाला म्हणत असते, तुझ्यामुळे जर पार्थला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाहीये जीवा. दुसरीकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणत असतात, मी तुझी साथ सोडणार नाहीये, पण त्या काव्याला कधी माफ करणार नाहीये. दुसरीकडे रम्या पार्थला म्हणत असते, तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना, मग तुझ्या मनात जे काही असेल ना ते अगदी मन मोकळेपणाने बोल. हे ऐकून पार्थ रम्याला म्हणतो, रम्या तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे?